सॉल्व्हिंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन. मित्रांनो, 9व्या आणि 10व्या वर्गात असणाऱ्या मुलांना हा अतिशय परिचयाचा टॉपिक आहे. आता या लेसनमध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे? लक्षात घ्या, हा लेसन त्यांच्यासाठीच आहे की ज्यांना क्वाड्रॅटिक इक्वेशन्स सॉल्व्ह कसे करतात फॅक्टरायझेशन या मेथडने हे माहिती आहे. तर सगळ्यात पहिले आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्या नेहमीच्या पद्धतीने सॉल्व्ह करू आणि त्यानंतर त्यामध्ये हे जे दोन सूत्र आहेत, अनुरूपेण सूत्र आणि आद्यमाद्येन अंत्यमंतेन सूत्र, हे ग्रेसफुली कसे वापरता येतील हे पाहूया आणि हे सूत्र वापरण्याचा काय लाभ आहे, काय फायदा आहे हे सुद्धा पाहूया. ठीक आहे. तर सपोज आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिला गेलेलं आहे x² प्लस 6x प्लस 9 इज इक्वल टू 0. हे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. x² प्लस 6x प्लस 9 इज इक्वल टू 0. तर आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीने हे सॉल्व्ह कसे करतो? लक्षात घ्या, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्मॅट काय आहे? ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्मॅट आहे. यामध्ये a, b आणि c हे न्यूमरिकल्स आहेत, म्हणजे नंबर्स असतात. राईट. या a ला लिडिंग कोएफिशियंट असं म्हणतात. हा जो a आहे याला लिडिंग कोएफिशियंट असं म्हणतात. हा जो bx आहे याला मिडल टर्म म्हणतात, या मिडल टर्म bx चा हा जो b आहे तो न्यूमरिकल कोएफिशियंट आहे आणि c आहे कॉन्स्टंट. ठीक आहे. हा असतो जनरल फॉर्मॅट. तर लक्षात घ्या, हे आपण सॉल्व्ह कसं करतो? हा जो b आहे, हा जो b न्यूमरिकल b जो आहे याला आपण दोन पार्ट्समध्ये बायफर्केट करतो. ठीक आहे. या b ला आपण दोन पार्ट्समध्ये बायफर्केट करतो. सपोज ते दोन पार्ट्स आहेत u अँड v. तर मग u प्लस v इज इक्वल टू b आणि u इंटू v इज इक्वल टू a इंटू c हे ते रिलेशन असतं. आलं लक्षात? तर आपण या b ला या पद्धतीने बायफर्केट करतो, पार्टिशन करतो, स्प्लिट करतो. लक्षात घ्या, या b ला आपण या पद्धतीने स्प्लिट करतो. बेसिकली बायफर्केट हा शब्द वापरणं योग्य नाही, त्याला स्प्लिट करणं असं म्हणतात. हे u आणि v आपण असे शोधतो की त्यांची ॲडिशन, त्यांची सम ही b इतकी असेल आणि त्यांचा जो प्रॉडक्ट आहे तो a आणि c यांच्या प्रॉडक्ट इतका असेल. बरोबर आहे. तर ही जी स्प्लिटिंगची क्रिया आहे ती आपण इथे करूया. x² प्लस कुठल्या पद्धतीने स्प्लिट करावं लागेल की जेणेकरून त्या दोन स्प्लिटेड जे कॉम्पोनंट्स असतील त्यांची सम ही 6 येणार आणि त्यांचा जो प्रॉडक्ट आहे तो 9 इतका येणार. ठीक आहे. तर तो असा होणार 3x प्लस 3x प्लस 9 इज इक्वल टू 0. आलं लक्षात? म्हणजे 3x प्लस 3x 6x आणि 3 इंटू 3 9. बरोबर. त्यानंतर मग आपण काय करतो? कॉमन काढतो. यामध्ये कॉमन निघण्यासारखं काय आहे? म्हणजे या ज्या दोन टर्म्स आहेत त्यामधून काय कॉमन निघेल? x कॉमन निघणार, म्हणजे x प्लस 3. राईट. आणि 3x आणि 9 या दोन टर्म्स मधून काय कॉमन निघणार? 3 कॉमन निघणार, प्लस 3 कॉमन निघणार, म्हणजे x प्लस 3 इज इक्वल टू 0. राईट. आता आपल्याला पुन्हा दोन टर्म्स मिळालेले आहेत, x इन ब्रॅकेट x प्लस 3 आणि 3 इन ब्रॅकेट x प्लस 3 ह्या दोन टर्म्स मिळालेल्या आहेत. या टर्म्स मधून कॉमन काय निघणार? x प्लस 3, म्हणून x प्लस 3 आणि x प्लस 3 इज इक्वल टू 0. आता यानंतर आपण काय करणार? लक्षात घ्या, जेव्हा दोन गोष्टींचा गुणाकार हा 0 असतो, ठीक आहे ना, म्हणजे दोन कॉम्पोनंट्सचा गुणाकार हा 0 असतो, प्रॉडक्ट हा 0 असतो, त्यावेळेला त्याचा अर्थ काय होतो? फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, इफ a इंटू b इज इक्वल टू 0, तर पॉसिबिलिटी काय आहे? एकतर a इज इक्वल टू 0 आहे, नाहीतर मग b इज इक्वल टू 0 आहे. नाही तर मग दोघांची पण व्हॅल्यू 0 इतकी आहे. तर मग यासाठी आपल्याला काय करावं लागणार? या दोनही फॅक्टर्सपैकी आपल्याला प्रत्येक फॅक्टरला 0 सोबत इक्वेट करावं लागणार. बरोबर. म्हणजे आपण एकदा करून पाहू x प्लस 3 इज इक्वल टू 0 आणि एकदा करून पाहू हा जो दुसरा कॉम्पोनंट आहे, दुसरा फॅक्टर आहे, x प्लस 3 इज इक्वल टू 0. आता x प्लस 3 इज इक्वल टू 0 म्हणजे किती? x इज इक्वल टू मायनस 3 आणि x प्लस 3 0 म्हणजे किती? x इज इक्वल टू मायनस 3.
याचा अर्थ या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट किती आहे? x इज इक्वल टू -3 अँड -3. याचा अर्थ x इज इक्वल टू -3 हा रूट आहे. या रूटला 0 असं सुद्धा म्हणतात. याचं कारण असं आहे की x इज इक्वल टू -3 जर का या गिवन इक्वेशनच्या xच्या ठिकाणी आपण ठेवलं तर या दोन्ही साइड्स बरोबर इक्वेट होतात. फॉर एक्झाम्पल x² + 6x + 9. x ची व्हॅल्यू किती आहे? -3 म्हणजे -3² + 6x म्हणजे 6 × -3 + 9 इज इक्वल टू 0. या दोन साइड्स इक्वेट होतात का हे आपण पाहू. -3 चा स्क्वेअर किती? +9. 6 × -3 किती? -18 आणि इकडे +9 इज इक्वल टू 0. लक्षात घ्या 9 + 9 18 -18 0 0 0. बरोबर आहे. म्हणजे x ची जी व्हॅल्यू निघालेली आहे -3 ती आपण गिवन इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर फिल केल्यानंतर उत्तर काय निघतं? 0. म्हणजे दोन्ही साइड्स या इक्वेट होतात. 0 सोबत दोन्ही साइड्स इक्वेट होतात. म्हणजे ही जी लेफ्ट हँड साइड आहे त्याची व्हॅल्यू ही 0 असते. त्यामुळे या एक्सच्या व्हॅल्यूला 0 असं सुद्धा म्हणतात. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? हायेस्ट डिग्री इन दॅट इक्वेशन इज 2 म्हणून त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. म्हणून हायेस्ट डिग्री 2 असल्यामुळे आपल्याला झिरोज हे 2 मिळतात. वी गेट 2 zeros बिकॉज हायेस्ट डिग्री इज 2. राईट. तर आता लक्षात घ्या x² + 6x + 9 इज इक्वल टू 0 हे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण या कन्व्हेन्शनल पद्धतीने सोडवलं. म्हणजे जी पद्धत आपण नेहमी वापरतो त्या पद्धतीने आपण सोडवलं. लक्षात घ्या याला फॅक्टर्स असं म्हणतात. हे आहेत फॅक्टर्स. ठीक आहे. हे आहेत फॅक्टर्स आणि हे आहेत झिरोज म्हणजे रूट्स आहेत. हे रूट्स आहेत. रूट्स किंवा झिरोज असं म्हणतात. तर हे फॅक्टर्स आहेत. आपण हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे फॅक्टर्स पाडून आपण सोडवलेलं आहे म्हणून याला फॅक्टरायझेशनची पद्धत म्हणतात. तर ही आपली नेहमीची पद्धत आहे. तर हेच क्वाड्रॅटिक इक्वेशन वैदिक मेथड वापरून कसं सोडवायचं लक्षात घ्या. काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं? x² + 6x + 9 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. तर आता पहिली स्टेप तर तीच आहे. पहिली स्टेप सेम राहणार. कुठली आहे ती स्टेप? ही जी मिडल टर्म आहे या मिडल टर्मला हा जो न्यूमेरिकल कोएफिशियंट आहे मिडल टर्मचा त्या न्यूमेरिकल कोएफिशियंटला आपण दोन भागांमध्ये स्प्लिट करणार. ठीक आहे. अशा पद्धतीने की त्या दोन भागांचा गुणाकार त्या दोन न्यूमेरिकल्सचा गुणाकार हा c इतका असेल आणि त्यांची जी सम आहे ती 6x म्हणजे 6 इतकी असेल. बरोबर. तर आपण करूया तसं. x² + 3x + 3x + 9 इज इक्वल टू 0. आता लक्षात घ्या या स्टेप पासून पुढे वैदिक गणितातले सूत्र खूप छान काम करते. आता वैदिक गणितातले सूत्र जर वापरले तर कॉमन वगैरे काढण्याची काही भानगड उरणार नाही. आता लक्षात घ्या वैदिक सूत्र कसे काम करतील. आता ही जी स्प्लिटेड टर्म आहे हा जो पॉलिनॉमियल आहे या पॉलिनॉमियल मध्ये किती टर्म्स आहेत एकूण? 1 2 3 आणि 4 टर्म्स आहेत. तर आता या 4 टर्म्सला आपण कसं लिहिणार? 1/2 आणि 3/4. 1/2 आणि 3/4. आता लक्षात घ्या हे आहे ऍप्लिकेशन अनुरूपेण सूत्राचं. हा अनुरूपेण सूत्राचा प्रयोग आहे. ही स्टेप म्हणजे अनुरूपेण सूत्राचा प्रयोग आहे. अनुरूपेण सूत्र प्रपोर्शनेटली म्हणजे रेशो आलाच. आपण या चारही टर्म्सला रेशोजच्या फॉर्म मध्ये लिहिलं, फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये लिहिलं. कंडिशन ही आहे की हे जे दोन्ही रेशोज आहेत ही पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म आणि चौथी टर्म आहे बरं का. हे 1/2 3/4 हा म्हणजे फ्रॅक्शन नाही आहे. या न्यूमेरिकल्सच्या फॉर्म मधला हा फ्रॅक्शन नाही आहे. ह्या टर्म्स आहेत. आपण त्या टर्म्स लिहिणार पण पहिले याचं मी स्पष्टीकरण देतोय. तर हे जे दोन रेशोज आहेत हे जे दोन फ्रॅक्शन्स आहेत यांची व्हॅल्यू ही सारखी असली पाहिजे ही ती पहिली कंडिशन आहे. या दोनही फ्रॅक्शन्सची या दोनही रेशोजची व्हॅल्यू ही सारखी असली पाहिजे ही पहिली कंडिशन आहे. चला तर मग आपण करून पाहू. फर्स्ट टर्म अपॉन सेकंड टर्म. फर्स्ट टर्म काय आहे? x² आहे. सेकंड टर्म काय आहे? 3x आहे. थर्ड टर्म काय आहे? 3x आहे. आणि फोर्थ टर्म काय आहे? 9 आहे. फर्स्ट टर्म आहे x², सेकंड टर्म आहे 3x, थर्ड टर्म आहे 3x आणि फोर्थ टर्म आहे 9. बरोबर आहे.
तर आपण हे फ्रॅक्शन्सच्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं. आता या दोन्ही पण फ्रॅक्शन्सची व्हॅल्यू ही सेम असायला हवी. या दोन्ही फ्रॅक्शन्सची व्हॅल्यू ही सारखी असायला हवी. तर आपण पाहूया सारखी आहे की नाही. एक्स कॅन्सल होतो, इकडला एक्स कॅन्सल होतो, म्हणजे इथे एक्सच राहणार फक्त. ओके, हा स्क्वेअर निघून जाणार. त्यानंतर इथे 3 1 जा 3 आणि 3 3 जा 9. बरोबर आहे. म्हणजे काय आलेली आहे व्हॅल्यू? x/3 आणि या फ्रॅक्शनची x/3. येस, वी आर करेक्ट. म्हणजे आपलं हे जे स्प्लिटिंग आहे ते करेक्ट झालेलं आहे. करेक्ट उत्तर लिहिण्याच्या दृष्टिकोनातून आपलं हे जे स्प्लिटिंग आहे ते करेक्ट झालेलं आहे असा याचा अर्थ आहे. मग आता ही व्हॅल्यू लिहायची कशी? तर हा जो फ्रॅक्शन आहे, आता व्हॅल्यू तर एकच आहे, ही व्हॅल्यू आहे ती x/3. तर हा जो न्यूमरेटर आहे त्याला तुम्ही लिहाल फर्स्ट टर्म. आता हा जो न्यूमरेटर आहे x, याला तुम्ही फर्स्ट टर्म लिहाल आणि हा जो डिनॉमिनेटर आहे याला सेकंड टर्म म्हणून लिहाल. या दोन कशातल्या टर्म्स आहेत? पहिल्या फॅक्टर मधल्या दोन टर्म्स आहेत. पहिल्या फॅक्टर मधल्या दोन टर्म्स आहेत. तर चला मग आपण फॅक्टर लिहूया. पहिल्या फॅक्टर मधली पहिली टर्म काय आहे? x. आणि दुसरी टर्म काय आहे? डिनॉमिनेटर म्हणजे 3 +3, याची व्हॅल्यू आहे +3. ओके, तर हा आहे फर्स्ट फॅक्टर. काय आहे? फर्स्ट फॅक्टर. बरोबर, फर्स्ट फॅक्टर. आता दुसरा फॅक्टर लिहायचा आहे. कसा लिहायचा यासाठी तुम्हाला रेफर करावं लागेल दिलेलं इक्वेशन. काय आहे दिलेलं इक्वेशन? सहज म्हणून मी लिहितोय, रेफर करण्यासाठी म्हणून मी लिहितोय x² + 6x + 9. हे आहे एक्सप्रेशन, क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन. आणि पहिला फॅक्टर काय आहे? x + 3. ठीक आहे, आता काय करायचंय लक्षात घ्या. आता आपल्याला दुसरं सूत्र वापरायचं आहे. कुठलं आहे ते दुसरं सूत्र? आद्यम आद्येन अंत्यम अंतेन. हे ते दुसरं सूत्र आहे, आद्यम आद्येन अंत्यम अंतेन. याचा अर्थ असा की फर्स्ट बाय फर्स्ट आणि लास्ट बाय लास्ट. फर्स्ट बाय फर्स्ट आणि लास्ट बाय लास्ट. आता फर्स्ट बाय फर्स्ट लास्ट बाय लास्ट म्हणजे काय? दिलेल्या इक्वेशन मधली ही आहे फर्स्ट टर्म आणि ही आहे लास्ट टर्म. आणि आपण जो पहिला फॅक्टर लिहिला त्या फॅक्टर मधली फर्स्ट टर्म ही आहे, लास्ट टर्म ही आहे. मग या दोघांचं रिलेशन इस्टॅब्लिश करायचंय. कसं करायचं इस्टॅब्लिश दोघांचं रिलेशन? फर्स्ट बाय फर्स्ट, लास्ट बाय लास्ट, या पद्धतीने. फर्स्ट बाय फर्स्ट, लास्ट बाय लास्ट. म्हणजे आता हे लिहिणार कसं आपण? लक्षात घ्या. फर्स्ट बाय फर्स्ट आणि लास्ट बाय लास्ट, या पद्धतीने रिलेशन आपल्याला हे लिहायचं आहे, इस्टॅब्लिश करायचं आहे. म्हणजे हे सुद्धा फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. फर्स्ट म्हणजे ही पहिली टर्म, बाय फर्स्ट म्हणजे यातली पहिली टर्म, फॅक्टर मधली पहिली टर्म. आणि दुसरा फ्रॅक्शन कुठला? लास्ट म्हणजे दिलेल्या इक्वेशन मधली लास्ट टर्म, बाय लास्ट म्हणजे लिहिलेल्या पहिल्या फॅक्टर मधली लास्ट टर्म, म्हणजे लास्ट बाय लास्ट, या पद्धतीने लिहायचं आहे. तर याचं उत्तर काढूया आपण. x² x किती? x. अँड 9/3 किती? म्हणजे x आणि 3 असे दोन उत्तर आलेले आहेत या दोन फ्रॅक्शन्सचे. आता या x ला लिहिणार तुम्ही दुसऱ्या फॅक्टर मधली पहिली टर्म आणि या 3 ला लिहिणार तुम्ही दुसऱ्या फॅक्टर मधली दुसरी टर्म. हा आहे सेकंड फॅक्टर. हा आहे सेकंड फॅक्टर. इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमचं हे उत्तर निघू शकतं. आता तुम्ही विचार कराल की याचा फायदा काय आहे? लक्षात घ्या, जेव्हा आपण कॉमन काढतो किंवा कॉमन लिहितो, ही ती स्टेप आहे. कॉमन लिहितो ना, या ठिकाणी आता हे तर फार साधं उदाहरण आहे, पण ज्यावेळेला इथे मायनस साइन असतं किंवा इकडे मायनस साइन असतं, तर त्यावेळेला कॉमन काढण्यामध्ये आणि कॉमन काढल्यानंतर ही जी स्टेप आहे ती लिहिण्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना डिफिकल्टी जाते, सिली मिस्टेक होऊ शकते. तर या पद्धतीने जर का करण्यात आलं, ही स्टेप जर का या पद्धतीने करण्यात आली तर ती चूक होण्याची शक्यता ही कमी असते. लक्षात घ्या. आता ही पद्धत तर काही तुमच्या पेपरमध्ये तुम्ही लिहू शकणार नाही, पण तुम्ही टॅली करून पाहण्यासाठी डेफिनेटली ही पद्धत वापरू शकता. आणि असं आहे शेवटी की एकच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचे ज्यावेळेला एकापेक्षा जास्ती आपल्याला मार्ग माहिती होतात, तर त्यावेळेला त्यावरती आपली कमांड येऊन जाते, त्याविषयीची भीती दूर होते. हा याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि इंटरेस्टिंग तर आहेच, एंटरटेनिंग तर आहेच.
तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का की क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आपण सोल्युशन काढलं इथे, फॅक्टरायझेशन केलं त्याला, पण हे सगळं करत असताना आपल्याला स्ट्रेस म्हणून कुठेच जाणवला नाही. बरोबर. तर ही ती पद्धत आहे. आता लक्षात घ्या, दोन फॅक्टर्स निघालेले आहेत. पहिला फॅक्टर निघालेला आपला x+3, पहिला फॅक्टर x+3 आणि दुसरा फॅक्टर x+3 इज इक्वल टू 0. हे ते सोल्युशन आहे. ठीक आहे. त्यानंतर मग पुढे आपण करू शकतो की दोन्ही फॅक्टरला या 0 सोबत इक्वेट करणं, म्हणजे x+3 इज इक्वल टू 0 म्हणजे x इज इक्वल टू -3 आणि याही फॅक्टरवरती हीच क्रिया करायची. बरोबर. आणखीन एक महत्वाचा पॉइंट म्हणजे असा की हे जे तुम्ही लिहिलेलं उत्तर आहे हे करेक्ट आहे की नाही हे चेक करून सुद्धा तुम्ही पाहू शकता बीजांक पद्धत वापरून. काय होतं दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन? x² + 6x + 9 आणि याचं आपण फॅक्टरायझेशन काय केलं? x+3 म्हणजे x+3 आणि x+3. आता बीजांक पद्धत वापरून याला तुम्ही व्हेरीफाय करू शकता. तर बीजांक काढूया या पॉलिनॉमियलचा लेफ्ट हँड साइड कडल्या. x² चा न्यूमेरिकल कोएफिशियंट 1, 6x चा 6 आणि 9 कॉन्स्टंट इज इक्वल टू x चा न्यूमेरिकल कोएफिशियंट 1 कॉन्स्टंट 3, x चा न्यूमेरिकल कोएफिशियंट 1 कॉन्स्टंट 3. याला पुढे सॉल्व करा. 9 तर एक्सक्लूड करा. 1 + 6 7 इज इक्वल टू 1 + 3 4 इंटू 1 + 3 4 म्हणजे 7 इज इक्वल टू 16. म्हणजेच काय? 7 इज इक्वल टू 1 + 6 7. म्हणजे आपण करेक्ट आहे मित्रांनो. वी आर करेक्ट. तर ही जी पद्धत आहे ही पद्धत तुम्ही प्रॉपरली लिहून घ्या की क्वाड्रॅटिक इक्वेशन्स वैदिक मेथड वापरून कसे सॉल्व्ह करायचे. दोन सूत्र आपण वापरतो, अनुरूपेण सूत्र आणि आद्यमाद्येन अंत्यमंतेन सूत्र. अनुरूपेण आणि आद्यमाद्येन अंत्यमंतेन ही जी स्टेप आहे ती अनुरूपेण सूत्रावरती आधारित आहे. ऍक्च्युअली हे सुद्धा अनुरूपेण सूत्र आहे. आता वास्तविक पाहता हे सुद्धा अनुरूपेण सूत्राचंच ऍप्लिकेशन आहे, कारण आपण या सेकंड टर्मला स्प्लिट करतो की नाही. कुठल्या पद्धतीने स्प्लिट करतो, का स्प्लिट करतो? कारण अनुरूपेण सूत्र इथे प्रॉपरली वापरण्यात यावं, प्रॉपर उत्तर निघण्याकरता त्या दृष्टिकोनातून त्या डिरेक्शननी स्प्लिट करतो आपण. स्प्लिट कसं करतो आपण? अनुरूप करतो. म्हणजे ज्याची सम ही 6 यायला हवी. या दोन जे फॅक्टर्स आहेत, जे कॉम्पोनंट्स आहेत की ज्या दोन कॉम्पोनंट्समध्ये आपण याला स्प्लिट केलं त्या दोन कॉम्पोनंट्सची सम ही 6 यायला हवी आणि त्या दोन कॉम्पोनंट्सचा गुणाकार प्रॉडक्ट हा 9 यायला हवा. म्हणजे आपण इथे सुद्धा अनुरूपेण सूत्रच वापरतो. तर या दोन्ही स्टेप्स आपण अनुरूपेण सूत्राच्या आधारे केलेले आहेत. बरोबर. दुसरं सूत्र कुठलं आहे? दुसरं सूत्र आपण वापरलेलं आहे इथे. लक्षात घ्या, दुसरं सूत्र आपण वापरलेलं आहे इथे या ठिकाणी. ठीक आहे. कसं वापरलेलं आहे? फर्स्ट बाय फर्स्ट आणि लास्ट बाय लास्ट. म्हणजे x² x आणि 9/3. फर्स्ट बाय फर्स्ट, लास्ट बाय लास्ट. फर्स्ट बाय फर्स्ट, लास्ट बाय लास्ट. हे आहे कुठल्या सूत्राचं ऍप्लिकेशन? आद्यमाद्येन अंत्यमंतेन. आद्यम आद्येन म्हणजे फर्स्ट बाय फर्स्ट आणि अंत्यम अंतेन. अंत्यम अंतेन हेही असं लिहून घ्या. ओके. त्यानंतर मग आपण काय केलेलं आहे? हे उत्तर काढलेलं आहे. या दोन्ही पण फ्रॅक्शन्सचं उत्तर काढलं. हे जे दोन फ्रॅक्शन्स आहे फर्स्ट बाय फर्स्ट याला सेकंड फॅक्टर मधली फर्स्ट टर्म म्हणून लिहिली. हा जो दुसरा फ्रॅक्शन आहे त्याचं जे उत्तर आहे त्याला दुसऱ्या फॅक्टर मधली दुसरी टर्म म्हणून लिहिलं. राईट. ओके. तर दुसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया आपण. x² - 18x x² - 18x plus 77 is equal to 0. x² - 18x plus 77 is equal to 0. आता काही सेकंद जरा थांबा, या इक्वेशन कडे पहा आणि विचार करा की मिडल टर्म आहे -18x, न्यूमेरिकल आहे -18 आणि कॉन्स्टंट काय आहे? 77. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही विचार करा की या मिडल टर्मला कुठल्या प्रकारे आपण स्प्लिट करायचं की जेणेकरून त्यांची सम ही -18 यायला हवी आणि त्यांचा जो प्रॉडक्ट आहे तो 77 यायला हवा. व्हिडिओ पॉज करा आणि विचार करा.
ओके, तर कसं स्प्लिट करायचं? एक्स स्क्वेअर्ड, आता काय करायचं? मायनस 7x मायनस 11x प्लस 77 इज इक्वल टू 0. करेक्ट आहे की आणखीन कुठला दुसरा विचार केला होता? लक्षात घ्या, -7 प्लस -11 किती येतं उत्तर? -18. म्हणजे पहिली कंडिशन तर सॅटिस्फाय झाली. आता दुसरी कंडिशन, -7 इंटू -11. मायनस मायनस जेव्हा मल्टिप्लाय करतो तेव्हा तो प्लस होतो आणि 7 इंटू 11 77 म्हणजे प्लस 77. म्हणजे ही दुसरीही कंडिशन सॅटिस्फाय झाली. याचा अर्थ या पद्धतीने जे आपण स्प्लिट केलेलं आहे ते करेक्ट आहे. ओके, त्यानंतर आता अनुरूपेण सूत्राचा उपयोग करू आपण. काय करायचं आहे आपल्याला? या स्टेपमध्ये आपण या मिडल टर्मला स्प्लिट केलेलं आहे. आता या पॉलिनॉमियलमध्ये किती टर्म्स आहेत? ही पहिली टर्म, ही दुसरी टर्म, ही तिसरी टर्म आणि ही चौथी टर्म म्हणजे फोर्थ टर्म. राईट, तर आता आपल्याला लिहायचं कसं आहे? पहिली टर्म फर्स्ट टर्म अपॉन सेकंड टर्म आणि थर्ड टर्म अपॉन फोर्थ टर्म, या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे आणि ते इक्वेट करून पाहायचं आहे. इक्वेट जर झालं नाही, लक्षात घ्या मी काय बोलतोय, इक्वेट जर झालं नाही तर हे तुमचं कुठेतरी चुकलेलं आहे. आणि इक्वेट जर झालं तर आपण करेक्ट मार्गावरती आहे असं समजून घ्यायचं. तर हे आहे ॲप्लिकेशन अनुरूपेण सूत्राचं. तर आपण इक्वेट करूया. त्यासाठी पहिले आपल्याला फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल अनुरूपेण सूत्र प्रपोर्शनेटली. तर फर्स्ट टर्म अपॉन सेकंड टर्म काय आहे? फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर्ड अपॉन सेकंड टर्म काय आहे? -7x. लक्षात घ्या, साइन लिहायला विसरायचं नाही. थर्ड टर्म काय आहे? -11x आणि फोर्थ टर्म काय आहे? +77. हे आपल्याला इक्वेट करून पाहायचं आहे. खरोखर होतं का पाहून घेऊ आपण. इथे x आणि हा x कॅन्सल, इथे आता फक्त x आहे, स्क्वेअर निघून गेलेला आहे. आणि इकडे काय झालेलं आहे? 11 1 जा 11, 11 7 जा, राईट आहे, 11 7 जा 77. ओके, तर मग काय आहे? x अपॉन -7 इज इक्वल टू -x अपॉन 7. इकडे डिनॉमिनेटरला मायनस आहे आणि इकडे न्यूमरेटरला मायनस आहे. खरंच याचा काहीच फरक पडत नाही. ते वर असो खाली असो ते एकच आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो हे दोन्ही फ्रॅक्शन्स इक्वल आहेत. तर आता आपण लिहितो कसं? हा जो डिनॉमिनेटर आहे मी सेपरेटली लिहितो म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. x आणि -7, x आणि -7. तर हा जो न्यूमरेटर आहे तो न्यूमरेटर कसा लिहितो आपण? फर्स्ट टर्म. आणि हा जो डिनॉमिनेटर आहे तो कसा लिहितो आपण? सेकंड टर्म. आलं लक्षात? फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म. तर लिहूया आपण आपला फॅक्टर लिहूया. पहिला फॅक्टर, पहिल्या फॅक्टरमधली फर्स्ट टर्म आहे x आणि या पहिल्या फॅक्टरमधली दुसरी टर्म आहे -7. हा झाला फर्स्ट फॅक्टर. ठीक आहे, हा आहे फर्स्ट फॅक्टर. आता दुसरा फॅक्टर आपण लिहूया. काय आहे दिलेलं इक्वेशन? x स्क्वेअर्ड -18x + 77. x स्क्वेअर्ड -18x + 77 हे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मधलं एक्सप्रेशन आहे, क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे. आणि पहिला फॅक्टर काय आपण लिहिलेला आहे? x - 7. तर इथे काय यूज करायचं आहे आपल्याला? कुठलं सूत्र अप्लाय करायचं आहे? आद्यम आद्येन अंत्यम अंतेन. आद्यम आद्येन अंत्यम अंतेन म्हणजे फर्स्ट बाय फर्स्ट, लास्ट बाय लास्ट. म्हणजे काय? फर्स्ट बाय फर्स्ट आणि लास्ट बाय लास्ट. म्हणजे आपण लिहिणार कसं? x स्क्वेअर्ड अपॉन x अँड 77 अपॉन -7. आलं लक्षात? x स्क्वेअर्ड अपॉन x आणि 77 अपॉन -7. तर काय येतं याचं उत्तर? x स्क्वेअर्ड अपॉन x म्हणजे x कॅन्सल x. आणि दुसऱ्या फ्रॅक्शनचं उत्तर काय आहे? 7 11 म्हणजे 11 7 जा 77 म्हणजे इकडे -11. तर आता दोन फ्रॅक्शन लिहिलेले जे दोन फ्रॅक्शन्स होते आपण
आद्यमाद्येनं अंत्यमंत्येनं सूत्राचा उपयोग करून त्याचं हे उत्तर निघालेलं आहे. आता हे लिहायचं कसं? आता हा जो फ्रॅक्शन आहे हा फ्रॅक्शन आपल्याला देतो फर्स्ट टर्म. तर हा जो फ्रॅक्शन आहे हा फ्रॅक्शन आपल्याला देतो फर्स्ट टर्म सेकंड फॅक्टर मधली, आणि हा जो फ्रॅक्शन आहे हा फ्रॅक्शन आपल्याला देतो सेकंड टर्म. काय देतो? सेकंड टर्म. तर ठीक आहे, तर मग या फ्रॅक्शनचं उत्तर आहे हे आणि या फ्रॅक्शनचं उत्तर आहे हे, म्हणजे -11. तर आपण लिहूया सेकंड फॅक्टर. काय आहे सेकंड फॅक्टर? सेकंड फॅक्टर मधली पहिली टर्म आहे x आणि दुसरी टर्म आहे -11. हा आहे आपला सेकंड फॅक्टर, म्हणजे आपण याला फॅक्टराइज केलेलं आहे. बरोबर आहे? तर काय होतं दिलेलं इक्वेशन? x² - 18x + 77. आणि याचे फॅक्टर्स कसे लिहिले आपण? पहिला फॅक्टर काय आहे? x - 7. x - 7 आणि दुसरा फॅक्टर काय? x - 11. हे आहे उत्तर. फॅक्टरायझेशनचं उत्तर आहे बरं का, हे फॅक्टरायझेशनचं उत्तर आहे. तर सगळ्यात पहिले आपण याला बीजांक पद्धती वापरून चेक करून पाहू की करेक्ट आहे की नाही. तर या लेफ्ट साइडेड पॉलिनॉमियलचा बीजांक काढा. x² चा न्यूमेरिकल कोएफिशियंट 1, इथे -18, इथे +77 इज इक्वल टू पहिल्या फॅक्टरचा बीजांक x चा कोएफिशियंट 1 -7, दुसरा फॅक्टरचा बीजांक x चा कोएफिशियंट 1 -11. पुढे सॉल्व करा. 1 -9, 18 चा बीजांक 9 प्लस 7 + 7 किती? 14, 14 चा बीजांक किती? 5 इज इक्वल टू 1 - 7 किती? -6 इंटू 1 - 11 किती? -10. बरोबर आहे. तर आता -9 प्लस असो मायनस असो सोडून द्या. 1 + 5 6. बरोबर. आता -6 इंटू -10 किती? -60. आता -6 इंटू -10 चा बीजांक किती? -10 चा बीजांक आहे -1. बरोबर आहे. -10 चा बीजांक -1. म्हणजे आता -6 इंटू -1 +6 असंही तुम्ही करू शकता, किंवा आता बीजांक निगेटिव्ह नको म्हणून या निगेटिव्ह बीजांकाचा प्रॉपर बीजांक काढून घ्या. यामध्ये 9 ऍड करा. -6 + 9 किती? 3 इंटू -1 + 9 किती? 8. बरोबर आहे. म्हणजे 6 3 8 जा 24, म्हणजेच किती? 24 चा बीजांक किती? 6 इज इक्वल टू 6. ओके, हे उत्तर आपलं करेक्ट आहे. याचा अर्थ हे जे फॅक्टरायझेशन आहे हे करेक्ट आहे. आता रूट्स काढूया. x - 7 आणि x - 11. x - 7 आणि x - 11 इज इक्वल टू 0. इक्वेट करा. दोन्ही फॅक्टर्सला 0 सोबत इक्वेट करा. x - 7 इज इक्वल टू 0 आणि x - 11 इज इक्वल टू 0. x - 7 इज इक्वल टू 0 म्हणजे x इज इक्वल टू 7 आणि x - 11 म्हणजे x इज इक्वल टू 11. हे उत्तर आहे. हे शेवटचं उत्तर आहे. हे रूट्स आहेत, हे झिरोज आहेत. ओके, तर मित्रांनो, ही अतिशय साधी आणि रंजक पद्धत वापरून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. तुम्ही हे समजून सांगत असताना लिहिलेलं आहे, आणि कोणी लिहिलेलं नसेल तर त्यांनी लिहून घ्या प्लीज. व्हिडिओ पॉज करा किंवा रिवाइंड करा आणि लिहून घ्या. ओके, तर आता पुढल्या लेसनमध्ये आणखीन प्रॅक्टिस करूया याची.